2-2 जिंकलेले आहेत. जो संघ या सामन्यामध्ये जिंकेल तो सरळ क्वालिफाय सुपर 4 मध्ये होईल आणि आणि तो रिबेल संघाबरोबर खेळेल. आणि जे 3 संघ 2-2 राहतील त्यांच्यामध्ये आयोजक निर्णय घेतील आणि त्यातनं जो संघ क्वालिफाय होईल तो बंडे इलेव्हन बरोबर खेळेल. त्याच्यामुळे हा 6 सामना पहिला सुरू करा. लीगचा सामना अंतिम सामना आपण पाहतोय. एका बाजूला ताकदवान खेळाडू आदरणीय दयानंदजी म्हात्रे साहेब यांचा यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जाईल. विद्यमान उपसरपंच दयानंदजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतोय की आपण अतिथी कक्षामध्ये यायचं आहे आणि आपला सन्मान स्वीकारायचा आहे. तर संजूभाई गायकवाड यांच्या शुभ हस्ते दयानंदजी म्हात्रे साहेबांचा यथोचित मान सन्मान इथे करण्यात येतोय. राजकारणातील हे धुरंधर व्यक्तिमत्व राजकारणातील हे धुरंधर व्यक्तिमत्व दयानंदजी म्हात्रे साहेबांचा विद्यमान उपसरपंच यांचा मात्र यथोचित मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. धन्यवाद दादा, आपला बहुमूल्य वेळ आपण या स्पर्धेला दिलात याबद्दल आम्ही मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार प्रकट करतोय. त्याचबरोबर माजी सरपंच आदरणीय सुनीलदादा पाटील आणि दुर्ग भ्रमंती ग्रुपचे सर्वेसर्वा एक सच्चा शिवभक्त, अफाट गुणवत्ता, अफाट ज्ञान छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाबद्दलच्या माणसाला आहे ते आदरणीय आमचे मार्गदर्शक सुनीलदादा पाटील माजी उपसरपंच यांना विनंती करतो की आपण अतिथी कक्षामध्ये या आणि आपला सन्मान स्वीकारा. गेम इज ऑन. सामना सुरू करायचा आहे. 25 मिनिटामध्ये पूर्वार्ध संपला पाहिजे. पंच टाईम अलॉट करा आणि सामना सुरू करा. जो या सामन्यात जिंकणार तो सरळ मात्र सुपर 4 मध्ये दाखवणार. गेम इज ऑन. पंच प्रीतम पाटील सर सांगतायत सामना सुरू होते. सतीश मात्रे गोलंदाजीच्या मार्कवर तर प्रमोद घरत मात्र स्ट्राईकवर. पहिला चेंडू लॉंग ऑफच्या दिशेने ट्रॅव्हल झाला आहे. फक्त धाव घेतली जाईल एक. इथे अस्तित्वपणा लागणार आहे कारण टेन्शन फ्री सुपर 4 मध्ये जायचं असेल तर मात्र यशाचे दरवाजे खुले करावे लागतील. संजूभाई यांना मात्र आज मयूर आठवत राहील. अजून जेवण रेडी झाला नाही त्याच्यामुळे तुम्ही पाठीमागे गर्दी करू नका प्लीज. स्वप्नील मुंगाजी, काय सुंदर चेंडू, अतिशय खोलवर चेंडू. याचा मात्र सतीश मात्रे याचा अतिशय सुरेख गोलंदाजी कारण गोलंदाजीचा अनुभव पाठी आणि पोटी आहे. अनेक मोठ्या स्पर्धेमध्ये या गोलंदाजांना अनेक दिग्गज फलंदाजांना रोखून धरला आहे. परंतु या सामन्यामध्ये मात्र जो सर्वांचा लाडका खेळाडू आहे प्रसाद घरत, ज्याच्या नावावरती स्वप्नातील अगदी कार आहे, अनेक बाईक आहेत आणि आपल्या प्रमोदजी घरत यांच्या नावावरती मात्र अनेक रेकॉर्ड्स आहेत आणि ज्याची ओळख आहे टेक्निकली परफेक्ट असलेला हा खेळाडू प्रमोद घरत बरसतोय आणि इथे गुणवान गोलंदाजावर हल्ला केला जातोय. माझी गुणवत्ता मी सिद्ध करणार या नेक इराद्याने खेळला जातोय. येतोय षटकार. बॉल दिलेत. चेंडू 2 चेक करून ठेवा खिशात. काय सुरेख फटकेबाजी पाहतोय. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय आणि अशा प्रकारे धावफलकावर धावा. अतिशय भव्य दिव्य स्पर्धा.
चला स्पीडअप करा. 3 चेंडूचा वाजवी खेळ संपलाय. धाबांकर धावा लागल्या त्या म्हणजेच बिनबाद 8. प्रमोद घरत याच्यावर हा सामना खूप डिपेंड असणार आहे. ज्यांना खऱ्या अर्थानं OPD नंतर ओळेगावच्या क्रिकेटच्या पटलावरती आपलं नाव सुवर्ण अक्षरानं रोवलं कोरलं तोच एक क्लास क्रिकेटर. काय सुरेख फटका कव्हरच्या डोक्यावरून अगदी टेक्निकली परफेक्ट तांत्रिकदृष्ट्या सक्षम फटका लगावला आणि कव्हरच्या डोक्यावरून येतोय आणखीन एक बहारदार चौकार. या चौकारानिशी मात्र प्रमोद घरतच्या डोक्यावर ऑरेंज कॅप येते. 132 धावा आपल्या वैयक्तिक नावावर लागल्या जात आहेत. सागर गायकवाडच्या नावावरती 129 धावा आणि इथे मात्र आपली गुणवत्ता आपल्या गावाच्या क्रिकेटमध्ये खेळताना मात्र सुंदर खेळ. मी तू जरूर झालाय. लेग स्टिकवर चेंडू पडला. पंच आमच्याकडे वळतायत. 2 हात जमिनीला समांतर करतायत म्हणजे येतोय चेंडू स्वैर आणि अशा प्रकारे आणखीन एक एक्स्ट्रा धाव मात्र मिळते. ती म्हणजेच या कैलासवासी चेतन सेठ स्मृती संघाला. पहिल्या षटकाचा वाजवी खेळ सुरू आहे. आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय. धावकर धावा मात्र तब्बल 13 धावा. मोठं आव्हान उभं केलं जाईल का? ज्या संघामध्ये क्षमता आहे ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. पुन्हा एकदा काय सुरेख फटकेबाजी पाहतोय. अगदी रिकाम्या जाग्या भरल्या जात आहेत. फिलिंग द ब्लँक्स. रिक्त स्थानों की स्फूर्ती कीजिए. वाईड स्पीड विकेटच्या मधून डीपला शतक जरूर होता मिड विकेटला परंतु इथे मात्र चांगली फटकेबाजी येतोय. आणखीन एक कलाकारी दाखवणारा हा मात्र चौकार. चांगल्या गोलंदाजाला इथे मात्र चांगल्या पद्धतीनं हाताळलाय प्रमोद घरतनं. त्याला माहीत आहे कशा प्रकारचे जमिनी लगत घरंगळत जाणारे फटके लगवायचे आहेत. इथे आपल्या गोलंदाजीमध्ये चेंज जरूर केला. एक धाव पुन्हा दुसऱ्या रनचा रिस्की रन. जोरदार धाव लगावली. स्वप्नील मुंगाजीनं डेंजर एंडला धावले आणि अशा प्रकारे धावा आल्या तब्बल 2. धावकर धावा लागल्या. 1 षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद तब्बल 19. खूप छान धावसंख्या उभी करतोय कैलासवासी चेतन सेठ स्मृती संघ. स्वरा 11 स्पोर्ट्सला आव्हान कमी ठेवायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी करणं गरजेचं. त्याचबरोबर संजयजी पाटील बॉस यांचं आगमन झालं आहे. संतोषजी माद्रे सर आमचे गुरुवर्य खऱ्या अर्थानं ज्यांच्या आधिपत्याखाली आम्हीही शिकलो आम्हीही घडलो ते आदरणीय संतोषजी माद्रे सर. नक्कीच त्यांच्या समवेत आम्ही थोडं काम केलं आहे. ते आमचे मुख्याध्यापक जरूर राहिलेत. केवळ हायस्कूलवर आम्हीही काही वेळ काम केलं. आमच्या बाजूला कांचनजी पालकर आमचे विद्यार्थी मात्र बाजूला बसलेत. शिक्षकाला सांगतात एवढ्या धावा झाल्या तेवढ्या धावा झाल्या. खेळ बदलला आणि खऱ्या अर्थानं हे आमचे विद्यार्थी भाग कसे घडले ज्यांना आपल्या शाळेला केवळ हायस्कूलला 9वी आणि 10वीची तब्बल 4 वर्ष पुरतील एवढी पुस्तकं कांचनजी पालकर उपसरपंच आणि रायगड समाज यांचे खऱ्या अर्थानं उत्तम गुणलेखकांची ओळख आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांच्या कार्याला सलाम. आता मात्र स्टेजच्या पाठीमागे जोरदार किलबिलाट सुरू आहे कारण त्यांना माहीत आहे की जेवणाची वेळ थोडा उशीर जरूर झाला परंतु मात्र आत्ता जेवण सुरू होत आहे. लीग्स मॅचमधला हा मात्र अंतिम सामना. एका बाजूला कैलासवासी चेतन स्मृती संघ तर एका बाजूला स्वरा 11. नाणेफेकीचा कौल स्वरा 11 संघाच्या बाजून लागला. आमंत्रण दिलं. फलंदाजीचं मनापासून स्वीकारलं. जेवण झालेलं आहे परंतु कोणी घाई करू नका. शिस्तीमध्ये घ्या. मस्तीत जेवा आणि स्वस्थ राहा. एक धाव मात्र पहिल्या चेंडूवरती येते आहे स्वप्नील मुंगाजीच्या बॅटमधून आणि स्ट्राईक जे आपलं काम आहे ते काम चोख बजावताना इथे मात्र स्वप्नील मुंगाजी करतायत कारण प्रमोद घरत जास्तीत जास्त स्ट्राईकवर राहणं म्हणजे धावांचं आव्हान भलं मोठं होणं. धाबांकर धावा लागल्या त्यात तब्बल 20 धावा. 7 चेंडूच्या खेळानंतर गोलंदाज रोनित दापोलकर
आणखीन एक धाव मात्र इथे मिळते. गोलंदाज रोनित दापोलकर आपला गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतोय. एकेरीनं मात्र आता पण 2 चेंडू रोनितनं फेकलेत आणि दापोलकर धावा लागल्या. त्या म्हणजेच तब्बल 21 धावा. बिनबाद 21 सावध आणि आक्रमक सुरुवात. परंतु इथे मात्र स्वप्नील मुंगाजी सलामीला आलाय. त्याच्या बॅटमध्ये मोठे फटके अजून पाहिले नाही आहेत. फुल टॉस चेंडू बॅटची कडा घेतली जाते. डीप थर्डमध्ये दिशेने चेंडू जाणार. जोरदार धाव क्षेत्ररक्षक लगावतोय परंतु आपली धाव मात्र अपुरी ठरली. चेंडूनं आपलं ध्येय गाठलं. सरळ गेला चेंडू सीमारेषा बाहेर येतोय डीप थर्डमध्ये दिशेनं चौकार. आदरणीय जयंतदादा गोपरकर साहेब दापोले गावचे मथुर बैल ज्यांच्या नावाचं आहे. खऱ्या अर्थानं जयंतदादा यांचंही मनपूर्वक स्वागत. आणि वॉशिंग सेंटरचे धनाजीदादा भोईर आमचे दादा त्यांचंही इथे मनपूर्वक स्वागत. दादा त्यांनाही मॅचची खूप हौस आहे. आज रविवारचा कार्यक्रम आहे. रविवारचा सुट्टी असते पण त्यांनीसुद्धा फक्त मॅचेस पाहण्यासाठी मात्र इथपर्यंत ते आले. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. वेलकम धनाजी दादा. हा माझा चांगला फटका पाहतो. चेंडू हवेत आहे. इथे स्वप्नील मुंगाजीचं स्वप्न मात्र भंगत आहे आणि रोहित दापोलकर मिळवतोय पहिली विकेट. पहिला मोरा रोनित मात्र विकेट मिळवतोय. पहिला मोरा बाद. संघाची धावसंख्या स्थिर 25 असताना पहिला फलंदाज बाद झालाय. तो म्हणजेच कैलासवाई चेतन सरमती संघाचा स्वप्नील मुंगाजी. नवीन फलंदाज सुमित म्हात्रे क्रीजवर येतोय. मी म्हटलं होतं की खऱ्या अर्थानं प्रमोद घरातला ही जबाबदारी स्वीकारावी लागेल. बाईकच्या स्कूटीची चावी आहे. कुणाची हरवली असेल तर घेऊन जायचं आहे. समोर कक्षामध्ये आहे. आमचे अन्सी हनुमान गायकवाड यांनी आणून दिली आहे. जर चावी कोणाची हरवली असेल तर मात्र घेऊन जा. आपण पाहतोय की अतिशय सुरेख स्पर्धा. सालाबादप्रमाणे पुन्हा एकदा ओवले प्रीमियर लीग आपल्या भेटीला आली. कारण प्रीमियर लीगचं आयोजन हे फक्त आपल्या गावातील उद्यानमुख खेळाडूंच्या भविष्यासाठी असतं. रिस्की रन मात्र घेतली. चोरटी रन होती. सुमित मात्र स्ट्राईक येण्यापूर्वीच परतला असता. शॉर्ट स्क्वेअरला क्षेत्रात जरूर रेडी होता परंतु चेंडूची डायरेक्ट हिट झाली नाही. आणि मी म्हणेन की इथे जीवनदान मिळते सुमितला. एक धाव मात्र मिळते आहे आणि एका धाब्यानं दापोलकर धावा लागल्या. त्या तब्बल 26 धावा. एक बाद 26. एक बाद 26. 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 19 धावा आणि या षटकामध्ये मात्र निव्वळ 7 धावा. रोनित दापोलकरनं दर्जेदार गोलंदाजी केली आणि अक्षरशः जखडून ठेवलं. ते म्हणजेच प्रमोद खरत आणि संघाला. प्रमोद खरतचा विचार केला तर एकही चेंडू आता निर्धाव खेळला नाही आहे आणि 19 धावा वैयक्तिक जोडल्या गेलेत. आपण पाहतोय की 2 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. मी म्हटलं होतं कदाचित ना राकेश भाई एका तासाची ब्रेक ठेवायला हवी होती. एका तासाची ब्रेक असते म्हणजे सुखशांतीने जेवले असती. कारण एवढा आवाज आहे. कारण क्रिकेटपेक्षाही आता पोटाचा प्रश्न आहे. कारण सर्व आयुष्य पोटावरच चालतं. विनायक दादाने लगेच हात धुवून घेतलेत. त्याच्यामुळे मंडळी मात्र रेडी झाली आहे. मनोज दापोलकर नवीन गोलंदाज. मनोज दापोलकर
अगदी घरून त्याला उचलून आणलाय अशी माहिती आमच्यापर्यंत येते. त्यांच्याकडे खूप पाहुणी आहेत, पण त्यातून सुद्धा क्रिकेटचा वेळ आपण पाहतोय. आणि क्रिकेटसाठी काय पण ते क्रिकेटसाठी काय पण सासरवाडीची मंडळी येते, कदाचित लाईव्ह त्याला पाहिलं जाईल. मनोज दापोलकरला स्क्रीनवर पाहिलं जाईल. सासरवाडीची मंडळी म्हणाल की बास पहिलं प्रेम हे क्रिकेट आहे. ते पहिलं प्रेम निभावताना मनोज दापोलकर तर स्ट्राईकवर मात्र सर्वांचा लाडका द ग्रेट क्रिकेटर प्रमोद घरात. द ग्रेट क्रिकेटर स्वागत करतोय मनोजचा. मिड विकेटच्या डोक्यावरून हा अस्मानी फटका लगावला जातोय. सर्वात मोठा क्रिकेटचा फटका, षटकार. स्वराज्याच्या रक्षणासाठी ज्यांनी स्वप्न पाहिली स्वराज्याची आणि ते स्वराज्य आपल्याला बहाल केला छत्रपती शिवाजी महाराजांनी, आणि ते स्वराज्य लिहिले आपल्या खांद्यावर पेललं संभाजी राजांनी. क्या बात. क्रिकेटचा क्लास दाखवला जातो. आम्ही नेहमी म्हणतो खऱ्या अर्थानं फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून ऑफस्टिकच्या बाहेर जाणार चेंडूला दिशा दिली, अगदी तुटून पडला. काय सुरेख फटका होता. नेत्रदीपक हा फटका, आणि नेत्रदीपक फटक्यानं आलाय चौकार. गिरशी खरी कमलता प्रमोदला माहिती आहे की या सामन्यात धावा उभाराव्या लागतील. या सामन्यात जर जिंकलो तर सरळ सुपर फोरमध्ये क्वालिफाय होऊ, आणि त्यासाठी मला लढावं लागेल, मला खेळावं लागेल. तो खेळ मात्र इथे खूप सुरेखरित्या 36 धावा. आणखीन एक इथे मात्र खराब क्षेत्ररक्षण पाहिलं. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक रेडी होता, त्याच्या पायाला चेंडू लागला. परंतु मी म्हणेन की या 4 धावा त्याने वाचवल्या. 2 धावा तरी कमीत कमी वाचल्या. डीपला क्षेत्ररक्षक जरूर होता, लॉंग ऑफला त्याला डीप एक्स्ट्रा कव्हरपर्यंत वेळ लागला असता, परंतु इथे चेंडू पायाला लागला. चेंडू गेला स्ट्रेट हिटच्याकडे म्हणजेच लॉंगॉनच्याकडे, आणि धावा मात्र आल्या तब्बल 2. या 2 धावा आणि दाबळकर धावा लागतात त्या 38. पुन्हा इथं ताकदीचा खेळ, परंतु डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक रेडी आहे. चेंडू उचलणार, फेकणार, तत्पूर्वी फक्त एंड बदलला जाईल. काय क्लास क्रिकेट खेळली जाते. प्रमोद घरात आपली गुणवत्ता पुन्हा एकदा सिद्ध करतोय. कारण 4ही सामन्यामध्ये आमचे गुणलेखक कांचन पालकर सर सांगतायत की 30+ धावा म्हणजे जबाबदारीचा खेळ. आपल्या संघाला कर्णधार पद, मी नेहमी सांगतो नेतृत्व करणं म्हणजे नेमकं काय करणं, तर नेतृत्व करणं म्हणजे जबाबदारी घेणं. त्या जबाबदारीसोबत आपल्या संघाचा, आपल्यासोबत असलेल्या माणसांच्या यशाचा मार्ग मोकळा करणं हे नेतृत्व. ते नेतृत्व गुण आम्ही प्रमोद घरत याच्या माध्यमातून पाहतोय. ऑफस्टिकर पडला. कदाचित सुमितला वाटलं होतं की ऑफस्टिकच्या खूप सारा बाहेर चेंडू जाईल, सोडून दिला, लेफ्ट केला. पण लेफ्ट केलेला चेंडूवरती मात्र पंच स्तब्ध राहिले, शांत राहिले, आणि नीरव शांतता पसरत निर्धाव चेंडूची सांगता झाली. अतिशय सुरेख गोलंदाज इथे मात्र चेंडू टाकला जातोय. जशी स्ट्राईक बदलली प्रमोद घरची, लगेचच मात्र निर्धाव चेंडू टाकलाय. दाभोलकर धावा स्थिर आहेत, त्या तब्बल 39 धावा. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मनोज दाभोलकर राईट आर्म ओव्हर द विकेट. सुमित मात्रेसाठी क्या बात. किती वेळ मला शांत ठेवणार. 1 डाऊन प्लेअर, पिंच हिटर ही ओळख आहे. ती पिंच हिटरची ओळख पटवून देताना सुमित मात्रे लगावतोय हा मात्र षटकार.
3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि प्रथम फलंदाजी करताना स्वर्गीय चेतन शेट स्मृती संघ जाऊन ठेपलाय 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. सॉरी, स्वरा स्पोर्ट्स. तर नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं प्रमोद घरत स्वरा स्पोर्ट्स संघाचा संघनायक आहे आणि स्वरा स्पोर्ट्स संघ जाऊन ठेपतोय तो म्हणजे तब्बल 3 षटकांच्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 1 बाद 45 धावा. 2 षटकामध्ये आव्हान किती मोठं केलं जाईल, कारण स्वर्गीय चेतन शेठ संघाला जर धावांचा पाठलाग करायचा असेल तर ते आव्हान किती पहिलं राखलं जाईल. जोपर्यंत प्रमोद घरत किरी जर उभा आहे तोपर्यंत धावांचा डोंगर उभा केला जाईल. सुमित मात्रेनं सुद्धा आपला बॅटचा तडाखा दाखवलाय आणि 1 षटकार दाखवलाय. सतीश मात्रे वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं षटक घेऊन आपला एन बदलण्यात आलाय. चेंडू हवेत आहे, इथे फसवलाय जरूर आणि प्रमोद घरतच्या खेळीचा मात्र अंत. मराठी जानवर शेर तो मै सव्वा शेर. आम्ही एकत्र खेळतो, मला माहिती तुला कसं बात करायचं. पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार जरूर घेतला, तब्बल 19 धावा आल्या, परंतु संघाचा संघनायकानं मात्र ही जबाबदारी पुन्हा आपल्या खांद्यावर घेतली आणि पहिल्या चेंडूवर चमत्कार करत बाद केला प्रमोद घरतला. नवीन फलंदाज क्रीजमध्ये येतोय लहू गायकवाड, आणखीन एक ताकदीचा फलंदाज. विठ्ठल रखमाईच्या मैदानावरती चांगला खेळ यांच्या माध्यमातून मी पाहिलाय. फुल टॉस चेंडू, सुमित सुद्धा परततो. या फुल टॉस चेंडूला कन्वर्ट करायचा होता डिफेन्स षटकाच्या डोक्यावरून, परंतु फटका फसला आणि एक निर्णायक षटक. आता मात्र सतीश मात्रे संघाचा फलंदाज बाद. अभिजित मात्रे आणि सतीश मात्रे यांनी मात्र या स्पर्धेमध्ये ओवळे प्रीमियर लीगमध्ये वैयक्तिक 9 विकेट आतापर्यंत घेतलेत. म्हणजेच विकेट टेकर्स गोलंदाज म्हणून त्यांची ओळख या स्पर्धेमध्ये दाखवून दिली आहे. लिडिंग विकेट टेकर्स हे 2 खेळाडू आहेत, अभिजित आणि सतीश मात्रे. दर्जेदार कामगिरी ऑन हॅट्रिक सतीश मात्रे. सुंदर चेंडू, या सुंदर चेंडूला मात्र लहू गायकवाड यांनी कट करण्याचा प्रयत्न केला, प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडू सांगता झाली. पुढचा सामना लक्षात ठेवायचा, या संघातून जो संघ जिंकेल आणि रिबेल या 2 संघादरम्यान होईल. रिबेल संघाने रेडी राहायचं आहे. पहिली सेमीफायनल रिबेल आणि या संघातील विजेता संघ. हा मात्र खोलवर टाकलेला हा टप्पा आपण पाहतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये 19 धावा मोजून सुद्धा मी गोलंदाजी चांगली करू शकतो, हा विश्वास आतून तुम्हाला जो विश्वास देतो ना तोच माणूस यशस्वी होतो. स्वतःवर दाखवलेला विश्वास सतीश मात्र इथे परिपूर्ण करताना 4 चेंडूमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं आणि 1च धाव देत आतापर्यंत तरी दर्जेदार उपयुक्त गोलंदाजी. बऱ्याच अवधीनंतर या एका धाव्यानं धावफलक पुढे सरकला, जाऊन ठेपला तब्बल 46 वर. 3 बाद 46. स्वरा स्पोर्ट्स क्रिकेट संघाची धावसंख्या. निखिल मुंगाजी पंचांचा इशारा मात्र स्वैर चेंडू. निखिल मुंगाजी प्रॅक्टिस सुरू आहे का हा प्रश्न उभा राहील जरूर, परंतु बॅटमधून धावा जमवण्याचा प्रयत्न इथं केला जाईल. निखिल मुंगाजी ऑन अ स्ट्राईक. चेंडूकडे निरखून पाहिलं जात नाही आहे. खऱ्या अर्थानं म्हटलं होतं की प्रॅक्टिसचा अभाव
नेहमी दिसतो. अशा वेळेला तुम्हाला एक काम करावं लागतं की लहू गायकवाड जो चांगल्या टचमध्ये आहेत, जे चांगले खेळत आहेत, त्यांना स्ट्राईक देणं. कारण मी कालही पाहिला निखिल मुंगाची फलंदाजी फक्त चेंडूवर तुटून पडायचं, कनेक्ट झाला तर ठीक, अन्यथा लेफ्ट केलं जाईल. पण इथे मात्र चांगली फटकेबाजी करण्यासाठी काहीतरी मार्गदर्शन लहू गायकवाड देत आहेत. परंतु गोलंदाज सतीश म्हात्रे मात्र पुन्हा एकदा सज्ज. सुरेख आता मात्र डीप स्क्वेअरला चेंडू गेला, एकदा पूर्ण केली जाईल, दुसऱ्यांदा प्रयत्न आणि जोरदार आणि बिटवीन द विकेट. जोरदार अपील जरूर झालाय, पंचाने मात्र नाकारलं आणि आपल्या बॅटमधून निखिल मुंगाजीन धावा जोडल्या तब्बल 2. या षटकामध्ये धावा आला निव्वळ 4. 2 ताकदवान फलंदाजांना प्रमोद घरत आणि सुमित म्हात्रेला बाद करण्यामध्ये हे संपादन केलं सतीश म्हात्रेनं. आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्वराज स्पोर्ट्स जाऊन ठेपतोय तो म्हणजेच 3 बाद तब्बल 49 धावा. मुंगाजी या नावात शशी साहेबांचा तो खास दत्ता मुंगाजी या नावात टीचरच्या गावागावात एकच वादा आमचा दत्ता दादा, एकच वादा आमचा दत्ता दादा. धन्यवाद डीजे. नंदराज साहेबांचा नक्कीच नंदराज साहेबांचा खास आणि खऱ्या अर्थाने बंधुराज दत्ता शेठ मुंगाजी क्रिकेटशी नेहमीच निगडीत असलेलं व्यक्तिमत्व आहे. त्यांचे मनपूर्वक स्वागत. गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि सांघिक 5 म्हणजे शेवट षटक घेऊन येईल तो म्हणजेच गोलंदाज राहुल घरत. स्ट्राईकवर लहू गायकवाड यांच्या बॅटमधून किती धावा येतील? 49 धावा लागल्या गेलेत. 3 षटकामध्ये तब्बल 45 धावा होत्या, परंतु सतीश म्हात्रेनं निव्वळ 4 धावा देत रोखून धरलाय. बघायचं आहे आव्हान उभं करण्यासाठी लहू गायकवाड कशी फलंदाजी करतील. दांडेगोल सेलिब्रेशन पहा, दर्जेदार चेंडू टाकला. हे नव युग आहे क्रिकेटचं आणि हे नवयुग उद्योन्मुख खेळाडू मात्र आपल्या संघासाठी ताकदीचा खेळ दाखवताना बॅकफुटवर ढकलला जात आहे. स्वराज संघाला फलंदाज क्रमांक 4 बाद. इथे मात्र कल्याण केलं जात आहे. गोलंदाज राहुल घरत. जेवायचं कोणी असेल तर स्टेजच्या पाठीमागे यायचं आहे आणि लगेचच आनंद घ्यायचा आहे. आपण पाहतोय मटणाची सोय रुपेश शेठ गायकवाड, राकेश शेठ गायकवाड यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांचंही कौतुक. परंतु 5 चेंडूचा पूर्वार्ध शिल्लक आहे. काय घडलं, अचानक गिअर का बदलला गेला? मी म्हटलं होतं की प्रमोद घरात जोपर्यंत क्रीजर उभा राहील तोपर्यंत धावांचा डोंगर उभा केला जाईल. परंतु डोंगर उभा करण्यापूर्वी मात्र आपल्या परीनं चांगल्या धावा 32 धावा जोडल्या आणि प्रमोद घरात परतल्यानंतर मात्र धावांचा प्रवाह अगदीच विरळ झाला. शुभम मात्र कुठे असाल तर आपण यायचं आहे. एक सामन्यासाठी गुणलेखनाची भूमिका आपण निभवायची आहे. अशीशी चांगली गुणलेखनाची भूमिका बजावताना पाहिलंय. फुल टॉस चेंडू, बीमर्स चेंडू, नशिबाच्या धावा येत आहेत स्वराज स्पोर्ट्ससाठी. या नशिबाचा पंजा, ना दिवाळी ना दसरा, पण तरीही बोनस मात्र येतोय. अजूनही पंजा धडपडतोय, अजूनही पंजा धावा देऊन जातोय आणि पंजा येतोय स्वराज स्पोर्ट्स संघासाठी. हा मात्र नो बॉल बीमर फ्री हिटचा कॉल वेदांत गायकवाडनं लगावलाय. हा मात्र चौकार आणि अशा प्रकारे 5 धावा नशिबाच्या आलेत. 54 धावा. सुरेख फटका पाहतोय. लॉंगॉनला चंद्रशेखर रेडी आहे. थोडासे फंबलिंग पाहिली, एकदा पूर्ण झाली. दुसऱ्या रनचा प्रयत्न केला जाईल. चित्याच्या चपलाईनं 2 धावा पूर्ण केल्या. निखिल मुंगाजीनं मात्र जोरदार धाव लगावली. डेंजर एंडला सुखरूप पोहोचला आणि आपली मोहीम फत्ते करत मात्र 2 धावा मिळवल्या. या 2 धावेनेसी धावफलक जाऊन ठेवतोय 56 वर. अजूनही चेंडू 4 शिल्लक आहेत. 60 क्रॉस केली जाईल का? वेदांत क्लास फटके दाखवते, चांगली फटकेबाजी. धाव भले एक येईल, एक नव्हे तर 2 येतील. निखिल मुंगाजी मात्र आपला रोल अतिशय मनापासून निभावताना पाहतोय. त्याला माहीत आहे की चांगल्या प्रकारे वेदांत फटके कनेक्ट करतोय, त्याच्यामुळे मला
जोरदार धाव लगावत एकीला दुहेरीमध्ये कन्वर्ट करायचं आहे आणि या 2 धावा मात्र इथे आल्या. या 2 धाव्याने धाबळकर धावा लागतायत त्या म्हणजे तब्बल 58. क्या बात क्या बात. कव्हरच्या डोक्यावरून अतिशय सुरेख फटका. रिकामी जागा होती आणि आपल्या लाजवाब फटक्यानं या चौकारानं ती जागा भर. पैसा वसूल खेळ सुरू आहे. वेदांत गायकवाड मात्र आपल्या परिणाम अनमोल धावा या स्वरा स्पोर्ट्स संघासाठी जोडतोय. प्रमोद घराच्या संघासाठी धावा अनमोल ठरतील उत्तरार्धामध्ये, कारण धावा जमवल्याला रोखण्यासाठी प्रयत्नशील राहील हा संघ. परंतु धावा जितक्या गमवाल त्या धावा तुम्हाला उत्तरार्धामध्ये मात्र जमवाव्या लागतील. आयुष्य आणि क्रिकेटचा खेळ सारखा आहे. जे तुम्ही जमवता ते सांभाळता आलं पाहिजे तर हे संपादन होईल. जर का जमवलेलं तुम्ही गमावलात तर मात्र अपयशी ठराल. वेदांत अप्रतिम फटकेबाजी. अकोटप्प्याचा चेंडू आता ओळखली लाईन आणि अशा प्रकारे मात्र इथे निर्धाव चेंडू सांगता झाली. निव्वळ 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धाबांवर धावा लागले त्या म्हणजे तब्बल 62 धावा. अंतिम चेंडूवर धावा किती येतील. राहुल घरात गोलंदाजीच्या मार्कवर आहे तर स्ट्राईकवर मात्र वेदांत गायकवाड. निखिल मुंगाजीनं 2 धावा आतापर्यंत जमवल्या आहेत आणि सुंदर आणि बिटवीन द विकेट्स दाखवली आहे. फुल टॉस चेंडू सरळ हातामध्ये जाईल का. शतरक्षक फसलाय आणि इथे धावा मात्र आणखीन एक चौकार येतोय. शतरक्षक तयार होता, चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. लॉंग ऑफचा शतरक्षक चेंडूच्या अगदी समीप गेला. चेंडूनं गिरकी घेतली, फिरकी घेतली आणि वन बाहून चेंडू गेला. स्ट्रेट हिट साईड स्क्रीनवर जाऊन आपटला, आदळला, आला हा चौकार. आणि या 4 धावांनी धाबळकर धावा लागल्या. तब्बल 66. एक चांगलं आव्हान, ताकदीचं आव्हान उभं केलं आणि या अंतिम षटकामध्ये वेदांतनं जबरदस्त कामगिरी केली. 3 चौकार, 2 दुहेरीचे फटके आणि 17 धावा वसूल करत आव्हान अवघड बनवलं. 67 धावांचं आव्हान उभं केलं आहे. एक चॅलेंजिंग आव्हान. जो जिंकेल तो रिवेल संघाबरोबर सेमीफायनल खेळेल. जिंकू किंवा लढू. आता लढणार ते जिंकण्यासाठी कशा प्रकारे खेळ केला जाईल. स्वरा स्पोर्ट्स धावा वाचवेल का की कैलासवासी चंदनशेठ स्मृती संघ या धावांचा पाठलाग करेल. ऐकूया काय घडतंय, काय बिघडतंय. उत्तरार्धामध्ये मात्र याच गावचा अतिशय गोड आवाज प्रशांत मुंगाजी.
थँक्यू डी जे, थँक्यू दिनेश पाटील सर. जाऊया मॅचच्या दिशेने. संघाला फलंदाजाला विनंती, कॅप्टनला विनंती करतो की आपण सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवा. लीग स्टेजमधील शेवटची मॅच स्वरा स्पोर्ट्स वर्सेस चेतन शेठ स्मृती या दोन संघांमध्ये तुम्हाला लढत पाहायला मिळते. आणि नाणेफेकीचा कौल जिंकला होता अर्थात सतीश म्हात्रे कॅप्टन चेतन शेठ स्मृती संघाचे. आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. प्रथम बॅटिंग करत असताना स्वरा स्पोर्ट्स संघाच्या फलंदाजानं चांगली कामगिरी केली. प्रमोद घरत यांचं महत्त्वाचा रोल राहिलं या स्पर्धेमध्ये. ॲज अ कॅप्टन 12 चेंडूंमध्ये 32 धाब्यांची बहारदार इनिंग साकारली. आणि निर्णायक क्षणी वेदांत गायकवाड या फलंदाजानं 3 चौकार लगावले आणि 2 डबलच्या मदतीने धावसंख्येला आकार देत असताना एकूण 16 धावा कुठल्या आणि तब्बल धावफलकावरती 66 धावा बनवल्या. आणि 67 धाब्यांचा पाठलाग करत असताना ही सलामीची जोडी चेतन शेठ स्मृती संघाकडून तुम्हाला पाहायला मिळते. ती अर्थातच फलंदाज येत आहेत मैदानामध्ये. ऋषी पाटील आणि मनोज ठाकूर दापोलकर ही सलामीची जोडी मात्र मैदानावरती येत असताना एकंदरीत विचार केला. प्रमोद यांनी ज्या पद्धतीने फलंदाजी केली, सतीश म्हात्रे यांच्या गोलंदाजीचा विचार केला तुम्ही. खऱ्या अर्थाने संघाचे प्रमुख गोलंदाज आहेत. 2 षटक फेकली त्यांनी. पहिल्या षटकामध्ये जरी महागडे ठरले तरी मात्र चौथ्या षटकामध्ये त्यांनी जबरदस्त कामगिरी केली. एकूण 2 षटकं फेकली, 23 धावा खर्च केल्या आणि 2 महत्त्वाचे गडी त्यांनी बाद केलेत आणि आपल्या संघाला खऱ्या अर्थाने धावा वाचवल्या. ज्या फलंदाज अक्षरशः तुटून पडले होते प्रमोद घरत, त्यांना फलंदाजांना देखील थांबून ठेवलं. तर जाऊया मॅचच्या दिशेने. लीग स्टेजचा हा शेवटचा सामना. ढाल तोडून वार करते तिला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रात राहून एकच वाघ होऊन गेलेत, त्यांना छत्रपती शिवराय म्हणतात. निखिल मुंगाजी आलेत गोलंदाजीला आणि फलंदाजांचा विचार केला तर ऋषी पाटील आणि त्यांना साथ देतील नॉन स्ट्रायकर फलंदाज मनोज दापोलकर. 67 धाब्यांचं आव्हान. त्या आव्हानाचा पाठलाग करत असताना ऋषी स्ट्राईक एंडला फलंदाज चांगली कामगिरी करतील. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर्समध्ये तुम्हाला या धावा अतिशय वेगाने बनवाव्या लागतील. ज्या पद्धतीने मागचा मॅच तुम्ही जो पाहिलात तर मागच्या मॅचमध्ये तब्बल 66 धावा झाल्या होत्या. 66 धावांचं टार्गेट होतं. तिथे प्रसादची खेळी देखील चांगली झाली, परंतु त्यांना त्या मॅचमध्ये हारावं लागलं आणि स्पर्धेतून बाहेर झालेत. यातून जो संघ विजय होईल तो मात्र टॉप 4 अर्थातच सुपर 4मध्ये आपला रस्ता मात्र इथे साफ करू शकेल. परंतु इथे पाहावं लागेल या धावांचा पाठलाग कशा पद्धतीने होईल की या धावा वाचवल्या जातील. त्या अनुषंगाने दोन्ही संघांसाठी ही महत्त्वाची लढाई असेल. 2-2 सामने आतापर्यंत जिंकलेत, म्हणजेच या सामन्यात जर विजयी संपादन केला तर मात्र पुढची वाटचाल ते या ओले प्रीमियर लीगमध्ये करू शकतील. पहिलाच बॉल राऊंड द विकेटने. लघु टप्प्याचा बॉल अतिशय वेगाने फेकला होता, उचली होती या बॉलवरती आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना सुरुवात निखिल मुंगाजी चांगली करतात आपल्या संघासाठी. काल कसोटीचा आहे, पण कसोटीला सांगा की वारसा मात्र हा संघर्षाचा आहे. आता इथे संघर्ष करावा लागेल. दोन्ही संघांना विजयाची घोडदौड कोण चालू ठेवणार आणि कुठला संघ मात्र या स्पर्धेतून बाहेर जाणार आणि कुठला स्पर्धा टिकून राहील. हवेत आहे बॉल, क्षेत्रक्षेत्र त्या ठिकाणी 30 यार्ड सर्कलमध्ये आणि दुसऱ्या ॲक्शनमध्ये इथे झेल टिपतायत आणि पहिलाच धक्का लागेल तो चेतन शेठ स्मृती संघाला. फलंदाज ऋषिकेश शून्यावरती बाद. पहिला धक्का. पहिलाच गडी इथे शून्यावरती बाद झालाय. म्हणजे परिस्थिती जेवढी बिकट तेवढा शिवरायांचा मावला तिखट. मात्र या मैदानावरती आता चेतन शेठ स्मृती संघाकडून कोण तिखट कामगिरी करेल या स्पर्धेमध्ये, या मॅचमध्ये जिथे गरज आहे धाबांची. आणि पहिल्याच 2 बॉलवरती इथे 0 धावसंख्या. एक महत्त्वाचा गडी इथे बाद झालाय. म्हणजेच 67 धावांचा पाठलाग करत असताना ज्या मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज, ते ऋषिकेश मात्र शून्यावरती बाद झालेत. आता नवीन फलंदाज येत आहेत मैदानामध्ये, ते म्हणजेच ऋषभ म्हात्रे. खड्डा गँग अर्थातच एक विस्फोटक फलंदाज सातत्याने त्यांना संबोधलं जातं. आता ऋषभमध्ये जबाबदाऱ्या असतील, परंतु गोलंदाज पुन्हा एकदा तयार होत आहेत. लो फुल टॉस बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न होता.
परंतु शॉट फाईन लेगला थोडीशी खराब फिल्डिंग झाली. तिथे एक धाव कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1 या धावसंख्येवरती. बॅटची कडा नक्कीच लागली होती, नाहीतर तिथे अपील देखील केलं गेलं असतं, परंतु एकच धाव इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं खातं उघडलंय. ते आता चेतन शेठ स्मृती संघानं एकूण 67 धावांचा पाठलाग करत असताना परिस्थिती थोडीशी गंभीर आहे. पहिल्याच पॉवर प्लेच्या ओव्हर्समध्ये 3 बॉलवरती 1 रन आणि एक महत्त्वाचा गडी मैदानातून बाहेर. म्हणजेच तुम्ही संयम बाळगा. सातत्याने तुम्हाला मोठे फटके येत नसतायत तर तुम्ही सिंगल डबल घेऊन तुम्ही या धावा कंप्लीट, कधीच मध्ये मध्ये तुम्हाला जर खराब चेंडू मिळाला तर तुम्ही मोठे फटके खेळू शकता. पॉवर प्लेचं ओव्हर आहे, तुम्ही फक्त रिकाम्या जागा भरा. इथे तोच प्रयत्न केलाय फलंदाजानं. त्याला माहिती आहे पॉवर प्लेचं हे ओव्हर आहे आणि इथे गॅप शोधाव्या लागतील आणि त्या गॅपमध्ये शोधल्या गेल्या पॉईंटच्या मधून चेंडू सीमा रेषा पलीकडे चौकार. ज्यांना कोणाला जेवायचं असेल, ज्यांना कोणाला भूक लागली असेल तर या इथे मस्त मटण आणि भात तिथे तुम्हाला दिलं जाईल. खऱ्या अर्थानं स्टेजच्या व्यासपीठाच्या अगदी मागे इथे तुमच्या जेवणाची व्यवस्था केलेली, जेवण आहे रेडी. यावर सर्वांना विनंती असेल. आणि स्पोर्ट्स सायकल सकाळी 2 व्हीलर घोषित केली होती अश्विन यांनी, परंतु हीच 2 व्हीलर होती काय. तर स्पोर्ट्स सायकल देऊन मॅन ऑफ द सिरीज ही तुमच्यासमोर आता खऱ्या अर्थानं पाहायला मिळते. चौकाराला व्हेरी वेल बॅटिंग चांगली इथे सुरुवात करत असताना बॅट्समन ऋषभ इथे देखील लेटकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु टप्पा पाडल्यानंतर अगदी वेगाने बॉल यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जात असताना निर्धाव चेंडूची सांगता होते. 5 चेंडू आतापर्यंत संपलेत. धावफलकावरती धावा लागल्यात, त्या म्हणजेच एक गडी बाद असताना 5 या धावसंख्येवरती. परिस्थिती जेव्हा परीक्षा घेते तेव्हा जिद्द जन्माला येते आणि जिद्द आता उराशी मनाशी बाळगून ऋषभला मात्र इथे चांगला खेळ करावा लागेल. कारण ऋषभवरती जबाबदाऱ्या असतील, तो हा मॅचमध्ये मोठे फटके खेळू शकतो आणि त्याच्यावरती जबाबदाऱ्या वाढल्यात. यावेळी स्लो फुल टच बॉल फक्त दिशा दिलाय, तिथे क्षेत्र शिकत आहे शॉर्ट स्क्वेअर लेगच्या रिझनमध्ये. जबरदस्त फिल्डिंग, एक धाव कंप्लीट आणि फिल्डर होते त्या ठिकाणी. मला तर वाटतंय शैलेश यांनी जसा चेंडू पकडला त्याच्यासाठी टाळ्या वाजल्या गेल्या. आता ही सिरीज आली काय स्कूटी. तर पहिलं षटक इथे समाप्त झालं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 6 धावा, एक गडी बाद. आता विजयासाठी 24 चेंडू आणि तब्बल 61 धावींची गरज. तर गोलंदाज आलेत नवीन आता गोलंदाजीसाठी, ते म्हणजेच स्वरा स्पोर्ट्स संघाकडून प्रमोद घरात. जबरदस्त बॅटिंग त्यांनी आज साकारली, परंतु तिथे त्यांना पुन्हा एकदा गोलंदाजीची कामगिरी तशीच करता येईल का. कधी कधी एका खेळाडूचा दिवस असतो, परंतु समोर तितकेच तडाखेमंद फलंदाज मैदानामध्ये आहेत. इथे खऱ्या अर्थानं ऋषभ खेळण्यासाठी तयार. पहिलाच बॉल फुल टॉस होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ढकलून काढलाय. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाली. एकच धाव कंप्लीट होते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 7 या धावसंख्येवरती. 23 चेंडू आणि विजयासाठी इथे गरज आहे ती 60 धावींची. अजूनही विचार केला भरपूर धावा बनवायच्या आहेत, परंतु त्या अनुषंगाने विकेट देखील ठेवायचं आहे तुम्हाला. आणि जेव्हा जेव्हा मध्ये तुम्हाला खराब चेंडू मिळले जातील तेव्हा तेव्हा तुम्ही मोठे फटके खेळू शकता. अडचणी तेव्हाच येतात जेव्हा तुमचा ध्येय मोठा असतो. इथे आखू टप्प्याचा बॉल उंचावर मारण्याचा प्रयत्न आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे. 1 बाउन्स ओव्हर द रो. पंचांचा इशारा येईल, हा चौकार. चौकार आलाय ते फलंदाज अर्थातच होते मनोज दापोलकर यांच्या बॅटमधून हल्ले चढवले जात आहेत प्रमोद यांच्यावरती. ही लाईन पाहावी लागेल पंचांना. नो बॉलचा इशारा, क्विक ॲक्शन. आणि नशीब होते की तिथे यष्टीरक्षकाच्या मागे जबरदस्त फिल्डिंग झाली, नाहीतर जसा पंजा दिला होता चेतन शेठ स्मृती संघ जेव्हा गोलंदाजी करत होता तसाच हा पंजा कदाचित मिळाला असता, परंतु जबरदस्त फिल्डिंग झाली. 1+1 2 धावा इथे दिल्या जातील आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 13 या धावसंख्येवरती. फ्रीटचा बॉल असेल, कदाचित इथे संधी असेल फलंदाजाला आणि त्या संधीचा फायदा मात्र इथे आता उचलावा लागेल.
पहिल्या ओव्हरमध्ये निखिल मुंगाजी यांनी शानदार जबरदस्त गोलंदाजी केली, फक्त 6 धावा दिल्या. म्हणून म्हटलं जातं दुसऱ्या ओव्हर्समध्ये जर धावा इथे प्रमोदनी जर खर्च केल्या तर वेल कधी कशी येईल सांगता येत नाही. रामाला रात्री राज्य मिळणार होतं, परंतु सकाळी उठल्यावर त्याला वनवास मिळाला. प्रमोद फ्रीटचा बॉल, काय या फ्रीटच्या बॉलवरती क्लिअर करतील फलंदाज. इथे ऑन साईडला टॅप केला चेंडूला, फिल्डर आहेत त्या ठिकाणी, येथील वेगाने थोडेसे फंबल होत आहेत. लगेच दुसरी धाव घेण्याचा कॉल दिला होता. व्हेरी वेल, गुड रनिंग विथ द विकेट. 2 खेळाडूंच्या माध्यमातून, मनोज आणि ऋषभ यांच्या माध्यमातून 2 धावा इथे कंप्लीट करतायत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 15 या धावसंख्येवरती. धावा खऱ्या अर्थानं इथे येत आहेत या ओव्हर्समध्ये. प्रमोद पुन्हा एकदा तयार होत आहेत. यावेळी बॅटची आतली कडा लागली होती, तिथे शॉट फाईन लेगला क्षेत्ररक्षक येत आहेत, उचलतील तोपर्यंत एकच धाव कंप्लीट होते. आतापर्यंत जर प्रशांत विचार केलात तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. एकही षटकार अजून फलंदाजांच्या बॅटमधून आला नाही. 2 चौकार आलेत. धावा बरोबर आहेत. कदाचित एखाद ओव्हर जर त्यांना मोठा मिळाला तर त्या ओव्हर्समध्ये ते कमबॅक करू शकतील, परंतु हा प्रयत्न सातत्याने करावा लागेल. मिड ऑफच्या वरून मारण्याचा प्रयत्न होता, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत डीप लॉंग ऑफचे आणि उचलतील तोपर्यंत. लगातार या ओव्हर्समध्ये जर विचार केला तर ही दुसरी दुहेरी धाव आणि या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 18 या धावसंख्येवरती. 18 या धावसंख्येवरती 67 धाव्यांची गरज आहे आणि एकूण जर तुम्ही विचार केलात तर आता विजयासाठी तब्बल यावेळी लाईन पाहावी लागेल. पंचांना अगदी स्वीप करण्याचा प्रयत्न होता आणि इथे निर्धाव चेंडूची सांगता होते. 2 षटक समाप्त झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 1 गडी बाद असताना 18 या धावसंख्येवरती. संघर्ष हे प्रगतीचे आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच मात्र पुढे जातो. आता 18 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 49 धावेंची गरज आहे ही मॅच जिंकण्यासाठी. तर तब्बल विजयासाठी 18 चेंडू आणि 49 धावेंची गरज. इथून जर त्यांना मोठे फटके खेळावे लागतील. आता पॉवर प्लेचे ओव्हर देखील संपलेत आणि इथे मात्र पॉवर प्लेचे ओव्हर संपल्यानंतर आता फिल्डिंग विखुरली दिली जाईल. कदाचित निखिल मुंगाजीला पुन्हा एकदा कॅप्टनने इन्व्हाइट केलंय. ज्या निखिल मुंगाजीने पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या आणि तोच निखिल मुंगाजी पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील या ठिकाणी 3रं आणि वैयक्तिक 2रं षटक घेऊन येत असताना. समुद्राचा तल शोधल्याशिवाय मोती मिळत नाही आणि प्रयत्नांशिवाय तुम्हाला कधीच फल मिळत नाही. आता ते प्रयत्न इथे करावे लागतील. प्रमोद घरात फिल्डिंगमध्ये थोडासा चेंजेस करत असताना त्यांना देखील माहिती आहे की हे ओव्हर खूप निर्णायक असेल, कारण एकाच जर मोठा ओव्हर चेतन शेठ स्मृती संघाकडे गेला तर मात्र इथे प्रेशर पुन्हा एकदा वाढेल ते स्वरा स्पोर्ट्स संघावरती. रोनित दापोलकर सारखे फलंदाज अजूनही मैदानात शिल्लक असतील, म्हणजेच मजबूत बॅटिंग लाईनअप चेतन शेठ स्मृती संघाकडे असेल, परंतु त्या अनुषंगाने या 2 खेळाडूंना चांगली कामगिरी करावी लागेल. इथे हवेत आहे फटका, फसलाय यष्टीरक्षक चेंडू खाली आणि निर्णायक महत्वाच्या मॅच मध्ये ऋषभ मात्र आउट होत आहेत, बाद होत आहेत. धक्का क्रमांक लागेल 2रा, तो चेतन शेठ स्मृती संघाला. याच दरम्यान दत्ता शेठ मुंगाजी अर्थातच माजी उपसरपंच ओले ग्रामपंचायत सातत्याने इथे या स्पर्धेसाठी दमदार योगदान त्यांचं राहिलंय. मात्र इथे थोडंसं जलपान करण्यासाठी कदाचित घरी जात असतील, त्यांचंही स्वागत करूया. शाळा चांगली असली की मुलं शिकतात असं नाही, मुलं चांगली असली की कुठल्याही शाळेत शिकतात. म्हणून आईबापाच्या कष्टाची जाणीव असणारी मुलं ही कधीच वाया जात नाही. आता ही कॅप्टनची जाणीव त्यांना ठेवावी लागेल. तर नवीन फलंदाज आलेत मैदानावरती रोनित दापोलकर, ज्याच्यावरती मोठ्या आशा असतील. विजयासाठी जर तुम्ही विचार केलात 17 चेंडू आणि 49 धावेंची गरज. मॅच इम्पॉर्टंट आहे दोन्ही संघांसाठी, परंतु इथे अस्तित्व दोन्ही संघांचं मैदानावरती लागत असताना
यावेळी सभेत बॅट फिरवण्याचा प्रयत्न केला होता, परंतु अगोदरच बॅट फिरवली होती. लेग स्टंपच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचाने इथे अवांतर घोषित केलाय आणि वाईटच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल 19 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी विचार केलात तर 17 चेंडू आणि 48 धावेंची गरज. इतिहास पराभवाची सुद्धा नोंद घेतो, फक्त तुमच्या संघर्षात दम असला पाहिजे. आता हा संघर्ष करत असताना रोनित दापोलकरच्या बॅटमध्ये दम आहे का हे चेतन शेठ स्मृती संघ मैदानात नक्कीच पाहिल, कारण ज्यावेळी तुम्ही निर्णायक क्षणी अशी फलंदाजी करता तेव्हा तुम्ही संघाचं मन जिंकता. इथे फटका हवेत आहे, फसलाय. लॉंग ऑनचे क्षेत्ररक्षक येत आहेत त्या ठिकाणी आणि हा झेल देखील टिपला गेला. फलंदाज रोनित दापोलकर बॅक टू द पॅव्हेलियन. मोठा धक्का लागेल चेतन शेठ स्मृती संघाला. जबरदस्त गोलंदाजी करतायत गोलंदाज. या ठिकाणी पाहायला गेलात तर निखिल मुंगाजी याच्या माध्यमातून निखिल यांनी आतापर्यंत पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा दिल्या. तिथे देखील एक गडी महत्त्वाचा बाद केला आणि त्याच्यानंतर तुम्ही पाहिलात जसे कॅप्टनने पुन्हा एकदा निखिलला इन्व्हाइट केलं गोलंदाजीसाठी, तिथे देखील निखिल इथे चांगली गोलंदाजी करतायत. तर एकूण धावसंख्येचा विचार केला तुम्ही तर आता 16 चेंडूमध्ये 48 धावेंची गरज आहे. 2 गडी बाद झाल्यानंतर 3 गडी बाद झाल्यानंतर धावफलकावरती धावा लागल्यात त्या 19 ही धावसंख्या. लक्ष थोडंसं खडतर होत असताना, परंतु क्रिकेट आहे जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाही तोपर्यंत निर्णय करणं हे चुकीचं ठरू शकतं. पुन्हा एकदा ऑन साईडला फटका एक्झिक्यूट केला डीप लॉंग लेग आणि फाईन लेगच्या दिशेने चेंडू येत असताना डीप लॉंग लेगच्या दिशेने चांगली फिल्डिंग झाली त्या ठिकाणी. 2 धाबा तोपर्यंत कंप्लीट करतायत फलंदाज. गुड रनिंग बिन द विकेट. आय थिंक सतीश म्हात्रे यांचा संघाचा विचार केलास तुम्ही, चेतन शेठ स्मृती सर्व यंगस्टर खेळाडू इथे दिसत आहेत आणि आतापर्यंत कामगिरी तरी चांगली झाली होती या संपूर्ण स्पर्धेमध्ये, परंतु या निर्णायक क्षणी महत्त्वाच्या मॅचमध्ये कुठेतरी थोडीशी बॅकफुटवर येत असताना 2 धावा कंप्लीट झाल्यात. 2 धाब्याच्या मधील धावसंख्या पोहोचते 21 या धावसंख्येवरती. आता 15 चेंडू आणि 46 धावेंची गरज. हे 3 जे चेंडू असतील त्या 3 चेंडूंमध्ये 2 जर मोठे फटके आले तर एक चांगला कमबॅक त्यांच्या माध्यमातून होऊ शकतो. जर तर या गोष्टी असतील, परंतु स्वतःला सिद्ध करायचं असेल तर नक्कीच तुला मैदानावरती तुम्हाला चांगली कामगिरी करावी लागेल. समोरच्याने आपल्यावर ठेवलेला विश्वास हीच आपली खरी कमाई आणि तो विश्वास कायम निभावणे ही आपली जबाबदारी आहे. आणि ती जबाबदारी घेत असताना मैदानावरती मात्र फलंदाज तुटून पडतायत. बॅट्समन होते ते म्हणजेच मनोज दापोलकर यांच्या बॅटमधून आलेला हात तडाखा षटकार. 28 या धावसंख्येवरती 14 चेंडू आणि 40 धावेंची गरज. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. इथे देखील फटका हवेत आहे, परंतु शॉट फाईन लेगला दूर आहे क्षेत्ररक्षक. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव अतिशय वेगाने घेण्याचा प्रयत्न आणि इथे पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. ओके ओके 29 धावा धावफलकावरती. आता विजयासाठी 13 चेंडू आणि 38 धावेंची गरज. जबरदस्त मॅच तुम्हाला इथे फाईट पाहायला मिळते. या बॉलवरती कुठला नंबर असेल, षटकार असेल, दुहेरी असेल की इथे लिंबू आउट करण्याचा प्रयत्न होता. आपल्या आगरी भाषेमध्ये सातत्याने असे काही वर्षापूर्वी तुम्ही मागचा इतिहास पाहिलात क्रिकेटचा, तर अशा पद्धतीचा आता टेनिस आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील हे केलं जातं, परंतु खेळाडू तिथे वॉन देखील करावं लागतं. परंतु इथे प्रयत्न होता राऊंड द विकेटने. गोलंदाजी निखिल आलेत. गोलंदाजी मार्कवरती आतापर्यंत चांगली बॅटिंग साकारतायत. मनोज पुन्हा एकदा खेळण्यासाठी तयार. गोलंदाज राईट टाइम राऊंड द विकेटने. यावेळी अलॉंग द कार्पेट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू फिरलेत. एक धाव कंप्लीट होते. एकच धाव मात्र इथे मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकावरती धावा लागतायत. त्या अर्थातच 30. आता विजयासाठी विचार केलात तर 12 चेंडू आणि 37 धावेंची गरज.
आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये अगदी तुम्ही कॅमेरामॅन समोर बंट्याला पाहू शकाल. आज इनर विनर घालून त्याला माहिती आहे संघ सुपर 4मध्ये क्वालिफाय झाला आहे. आणि एका मॅचमध्ये तुम्ही बंट्याला देखील पाहिलं खेळताना आणि तो इथे मॅचचा आनंद घेत असताना आज जरा वेगळी हेअरस्टाईल वाटते. जशी टॉम क्रूजचा स्पाइस हेअरकट असते तशी हेअरकट आज जेल त्यांनी कदाचित लावली नसेल, कारण आज निर्णायक क्षणी त्याचा संघ चांगली कामगिरी करतो आणि खुश आहे. आज मात्र सुट्टीचा आनंद घेत असताना सातत्याने जेव्हा जेव्हा ओले प्रीमियर लीगचं आयोजन केलं जातं आणि बंट्याच्या नावाने मात्र एक संघ सातत्याने या स्पर्धेमध्ये खेळला जात असतो. यावर्षी चांगली कामगिरी झाली. लगातार 4 सामने त्यांनी जिंकलेत आणि टॉप 4मध्ये टॉप टेबलमध्ये खऱ्या अर्थानं तेच पोहोचलेत. आयुष्य ही एक अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुखदुःखाच्या वेगवेगळ्या फ्लॅटवर थांबत असते आणि आपापल्या अनुभवांचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर मात्र उतरायला भाग पाडतं. 12 चेंडू 37 धावेची गरज, म्हणजेच 12 चेंडूंमध्ये इथून 6 षटकार ठोकावे लागतील. आता जर ऋषभ मैदानात असता, रोनित दापोलकर थोडे कदाचित थांबले असते तर या धावा बनवण्यामध्ये यशस्वी झाले असते. परंतु हे देखील फलंदाज कच्चे चेल्याचे खेळाडू नाही आहेत, हे देखील चांगली कामगिरी करू शकतील, परंतु जबाबदाऱ्या तितक्याच आहेत. विकेट थांबवावं की इथे धावा कुटाव्या, तर हे आता मात्र प्रयत्न करावेच लागतील. यावेळेस अगदी जबरदस्त चेंडू होता, बुंद्यामध्ये टाकण्याचा प्रयत्न आणि तिथे स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु बॅट आणि चेंडूचा कुठलाही संपर्क झाला नाही. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना या क्षणाला तुम्हाला निर्धाव चेंडू खेळणं हे थोडंसं अवघड जाईल, महागडं पडेल. आता 11 चेंडू आणि 37 धावेंची गरज. प्रयत्न करतायत स्ट्राईक एंडला फलंदाज आता खेळतायत ते म्हणजेच मनोज. यावेळेस भरपूर चांगला फटका आहे स्क्वेअर लेगच्या दिशेने. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहूया आणि हा चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे, वनमाऊ सीमा पार, चौकार. चेंडू जेव्हा हरवतो आणि नवीन बॉल जेव्हा दिला जातो तेव्हा मात्र फलंदाजांवरती सातत्याने प्रेशर होत असतं. म्हणून माणूस सर्व काही कॉपी करू शकतो पण नशीब नाही. नेतृत्व आणि कर्तृत्व कुणाकडून उचलून मिळत नाही, ते मात्र तुम्हाला स्वतःलाच निर्माण करावं लागतं. आता 10 चेंडू आणि विजयासाठी 33 धावेंची गरज. चेंडू द्यायच्या मैदानात. आयोजकांना विनंती करतो आपण चेंडू द्या मैदानात. अश्विन चेंडू द्या मैदानात. तर 10 चेंडू आणि 33 धावेंची गरज. म्हणजेच इथून जरी या उर्वरित 4 चेंडूंमध्ये 13 धावा जरी कुठून काढल्या तरी शेवटच्या ओव्हरमध्ये 20 धावा जरी राहिल्या तरी मॅच मात्र 50-50 बॅलन्स दोन्ही संघांकडे राहील. म्हणजे मॅचमध्ये तुम्हाला चांगली मजा येईल. क्वालिफायरसाठी खऱ्या अर्थानं सुपर 4साठी ही लढाई दोन्ही संघांमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर रिझल्ट आहे, काही संघांनी 2 सामने जिंकले, त्याच्यामध्ये डिसिजन देखील तुमच्यापर्यंत कमिटी नक्कीच पोहोचवेल. परंतु या क्षणाला हा सामना दोन्ही संघांसाठी भरपूर महत्त्वाचा असेल. सोन्याचा अलंकार फक्त शरीर चमकवू शकतो, परंतु ज्ञानाचा अलंकार तुमचं जग चमकवू शकतं. आता डबल माइंडेड फलंदाजी होईल की या ठिकाणी स्थिर अगदी मन शांत ठेवून फलंदाजी करतील. 10 चेंडू 33 धावेंची गरज. निर्णायक क्षणी चौकार आलाय. पुन्हा एकदा तयार. इथे आखू टप्प्याचा बॉल, बॅटची एज लागली होती आणि हा देखील नशिबाचा चौकार येईल. चेंडू सीमा पार, फाईन लेग, लॉंग स्टॉपला, चौकार. फलंदाजी करत असताना मनोज दापोलकर यांच्या बॅटमधून 12 चेंडूंमध्ये 27 धावा आतापर्यंत आल्यात. म्हणजेच कदाचित आपल्या संघासाठी वाचवण्याचा प्रयत्न करतायत. एकदा आयुष्यात कधी वेळ मिळाला तर वाचून बघा. पाणी आयुष्यभर झाडाला मोठं करतं. म्हणून कितीही महापूर आला तरी पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. तसा हा संघाला कधीच बुडू न देणारा खेळाडू आतापर्यंत आत्मविश्वासाने फलंदाजी करतायत. 9 चेंडू 29 धावेंची गरज. 3 बॉल महत्वाचे असतील या ओव्हर्समध्ये. त्या 3 बॉलवरती मनोज कशी फलंदाजी करतील. आखू टप्प्याचा बॉल, पुन्हा एकदा चाबूक शॉट आणि इथे फलंदाज होते प्रमोद. आय थिंक जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळाली, परंतु त्या ठिकाणी 2 धावा फलंदाज कंप्लीट करतायत. म्हणजे तुम्ही बॅट जर पाहिली, फलंदाज मनोज यांची अतिशय वेगाने इथे चापटी मारतायत बॉलवरती आणि या ठिकाणी 2 धावा कंप्लीट. 2 धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते ती तब्बल
40 या धावसंख्येवरती. आता गरज आहे ती 8 चेंडू आणि 27 धावेंची गरज. काय इथून मोठा फटका येईल ज्या अनुषंगाने खेळतायत मैदानामध्ये, का इथे त्याला रोखण्याचा प्रयत्न करतील गोलंदाज वेदांत गायकवाड. प्रेशर फलंदाजांवरती, म्हणजेच तुम्हाला नवोदित खेळाडूंची कामगिरी सातत्याने पाहायला मिळते. यावेळी सफल झाले होते, परंतु अगदी मधल्या स्टंप मधल्या यष्टीवरून जाणारा हा चेंडू तिथे निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आता 7 चेंडू आणि 27 धावेंची गरज. 7 चेंडू आणि 27 धावेंची गरज. हा महत्वाचा चेंडू असेल गोलंदाज वेदांत यांचा. यावेळी स्टॅप केलाय बॉलला ऑन साईडला, तिथे क्षेत्ररक्षक येत आहेत मिड विकेटमध्ये. एकच धाव कंप्लीट. व्हेरी वेल परफॉर्मन्स. जरी 2 चौकार आले असले तरी स्वतःला मात्र त्यांनी सावरलं वेदांत गायकवाड या गोलंदाजांनी. आणि आता मात्र विजयासाठी जर विचार केला तर 4 षटकं समाप्त झालीत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा लागल्यात 41. आता 6 चेंडू आणि 26 धावेंची गरज. हे संगीत होतं पुष्पा या सिनेमाचा. तर खऱ्या अर्थानं तशीच आता कामगिरी करावी लागेल. झुकेगा नाही साला. आता या मैदानावरती त्या खेळाडूला कामगिरी करावी लागेल. याच दरम्यान मान्यवरांचं येथे शुभागमन होत असताना आगरी कोली कराडी समाजाचे अध्यक्ष आणि सातत्याने खऱ्या अर्थानं लोकनेते माजी खासदार दिवा पाटील साहेबांच्या नावासाठी संपूर्ण हा समाज एकत्रित आला आणि त्यांच्याच अध्यक्षतेखाली हा सर्व संघर्ष आणि आगरी समाज खऱ्या अर्थानं एकत्र आहे. ते अर्थातच रुपेश धुमाल साहेब यांचं या ठिकाणी आगमन आणि त्यांच्या समेत किरण पवार साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. या दोन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण यावं व्यासपीठावरती. 6 चेंडू आणि विजयासाठी 26 धावेंची गरज. मॅचमध्ये मैदानामध्ये अजूनही प्रयत्न करतायत ते फलंदाज या ठिकाणी मनोज तयार. यावेळी फटका भरपूर चांगला आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव तरी कंप्लीट होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील आणि पाहता पाहता 2 धावा इथे कंप्लीट करतायत दोन्ही फलंदाज. आणि 2 धाव्यांच्या मदतीनं धावसंख्या पोहोचते ती तब्बल 43 या धावसंख्येवरती. आता विजयासाठी विचार केला तर 5 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. आयुष्यात समतोल त्यालाच राखता आला ज्याने आयुष्य तडजोड आणि कसरतीत आणि मेहनतीच्या जोरावरती उभं केलंय. म्हणजेच बघा एकूण त्याच्या फलंदाजीचा विचार केला मनोजचा तुम्ही तर 16 चेंडू म्हणजे 200च्या स्ट्राईक रेट आहे तो 32 या धावसंख्येवरती फलंदाजी करतोय. 18 धावा दूर असेल, परंतु तिथे जर 4 षटकार त्याने लगावले तर त्याचं अर्धशतक देखील कंप्लीट होईल आणि संघाला एक निर्णायक विजय करून देईल. परंतु एवढं सोपं नसेल त्याच्यासाठी. अक्षरशः दमलाय तो. सलामीसाठी फलंदाजीला आलाय आणि आपल्या संघासाठी अजून कामगिरी करतोय. इथे निर्धाव चेंडूची सांगता पाहता पाहता असं वाटतं की काय चेतन शेठ स्मृती संघाचं अस्तित्व मात्र आता 100% वाढलंय. या मॅचमध्ये जर 4 षटकार आले तर 4 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. सुमित मात्रे गोलंदाजी करतायत राऊंड द विकेटने. जबरदस्त. आतापर्यंत 2 चेंडू त्यांनी फेकलेत. पुन्हा एकदा तयार. यावेळी पाहावे लागेल बॅटची एज होती. जबरदस्त फिल्डिंग आणि प्रत्येक बॉलसाठी इथे टाळ्या वाजल्या जात आहेत. कदाचित रोशन गायकवाड होते ते खेळाडू आणि त्यांच्यासाठी या टाळ्या आणि त्यांना फ्लाइंग किस देत असताना आपल्या खेळाडूंना. तर 3 चेंडू आणि इथे 23 धावेंची गरज. विजयाचा आनंद इथे साकारत असताना मैदानावरती पाहायला मिळते तो म्हणजेच स्वरा स्पोर्ट्स क्रिकेट संघ लगभग इथे साफ झालंय की इथे ते क्वालिफाय होण्याच्या दिशेने वाटचाल करतायत. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, कुठलाही वेळी कुठलंही पारडं जड होऊ शकतं. परंतु पाहूया तसं होईल का मैदानात. आणि यावेळी पंच इशारा करतील की वाईट बॉल आहे. वाईटच्या मदतीनं धावसंख्येमध्ये वाढ होत असताना एकूण धावसंख्या पोहोचते ती तब्बल 45 या धावसंख्येवरती. 3 चेंडू आणि 22 धावेंची गरज.
कदाचित फिल्डिंग चेंजेस करण्याचा प्रयत्न करतायत. जरी एखादा वाईट बॉलर यष्टीकडून चुकी झाली तर त्याच्यासाठी हा फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आलेला आहे, कारण पंजा वाचवू शकतात. त्या अनुषंगाने इथे धावा वाचवण्याचा प्रयत्न. आता फिल्डिंगमध्ये परिवर्तन. प्रमोद खरत यांची चांगली कामगिरी आणि तितकीच दर्जेदार उपयुक्त गोलंदाजी देखील पाहायला मिळाली. यावेळी सभेत आहे फटका. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी येतील स्वतः कॅप्टन प्रमोद आणि जबरदस्त फिल्डिंग. सुंदर झेल टिपलाय. राहुल बॅक टू द पॅव्हिलियन. ममता दलवी यांचं हे कडक आवाज तुम्हाला पाहायला मिळालं. तर याच दरम्यान आगरी कोली कराडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश धुमाल साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांच्या समेत किरण पवार साहेब आणि त्यांच्या समेत रायगड जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष अर्थातच नंदराज शेठ मुंगाजी साहेबांचं देखील त्यांच्या समेत इथे आगमन होत असताना मित्रांनो झुंज दिली. खऱ्या अर्थानं अजूनही ती शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहील. आणि सकाळीच आम्ही उल्लेख केला होता की 8 गावं होती, त्याची 12 झाली, 12 मधून 27 झाली, 27 मधून तालुका तयार झाला आणि तालुक्यामधून रायगड जिल्हा तयार झाला आणि रायगड जिल्ह्यामधून आगरी कोली कराडे समाजातून 4 जिल्हे एकवट झाले. आणि सरकारला मात्र दाखवून दिलं की आम्ही मात्र इथले भूमिपुत्र स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावासाठी झटणार, लढणार आणि नवी मुंबईच्या विमानतळाला दिबा पाटील साहेबांचं नाव दिलंच पाहिजे. त्यासाठी हा संघर्ष लढा या सर्व युवा पिढीच्या माध्यमातून, या बुलंद नेतृत्वाच्या माध्यमातून केला जात आहे. त्या अर्थातच आगरी कोली कराडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश शेठ धुमाल साहेब, किरण पवार साहेब आणि त्यांच्या समेत